नमस्कार. नमस्कार. अधिवक्ता परिषद अलिबाग तर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचे 23वे लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वक्ते लाभलेले आहेत मुंबई येथे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे शिरीष देशपांडे सर. मी त्यांचा परिचय करून देण्यासाठी अधिवक्ता परिषद अलिबागचे श्रीराम ठोसर यांना विनंती करतो की त्यांनी परिचय करून द्यावा. सरांचं लाव काय सरांचं ना, मी तिकडे जाऊन श्रीराम ठोसरच नाहीये, ठोसरच नाहीये परिचय करून द्यायला. आले श्रीराम ठोसर. नमस्कार. मी अशी अपेक्षा करतो की माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल, चित्रीकरण सुद्धा नीटपणे होत असेल. आदरणीय शिरीष वासुदेव देशपांडे सर, जे आजचे तज्ज्ञ वक्ते म्हणून उपस्थित आहेत, मी त्यांना नमस्कार करतो आणि त्यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. अधिवक्ता परिषद अलिबागच्या माध्यमातून गेल्या 23 व्याख्यानांना मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित राहतोय. जे वेगवेगळे विषय आपण हाताळण्याचा प्रयत्न करतोय त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, चांगले प्रश्न विचारले जात आहेत आणि हे सगळं घडत असताना उत्तम वक्ते देखील आपल्याला उपलब्ध होत आहेत. हा एक मोठा भाग्ययोग आहे आणि मला वाटतं या लेक्चर सिरीज मध्ये आदरणीय देशपांडे सरांनी आपल्याला मान्यता देणं आणि प्रत्यक्ष हा दिवस उजाडणं हे एक मोठं सौभाग्य आहे असं मी समजतो. सरांचा जो बायोडेटा मला उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, ते वकील आहेत पण ग्राहकांसाठी. व्यावसायिक म्हणून वकिली करणारे शेकडो हजारो लोक आपण पाहतो, त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो, पण ग्राहक हिताचा प्रश्न म्हणून, एक सामाजिक दायित्व म्हणून एखादा प्रश्न हाती घेणं आणि त्याच्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहणं अशी माणसं विरळा पाहायला मिळतात. आदरणीय देशपांडे साहेब त्यापैकी एक आहेत आणि त्यात आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. खरं तर त्यांचा परिचय करून देणं म्हणजे एक स्वतंत्र प्रस्तावना करणं असं होईल, इतका मोठा आणि प्रदीर्घ त्यांचा परिचय आहे. पण त्यांना ऐकून आजचा विषय समजून घ्यायचा आपल्याला अधिकतम प्रयत्न करायचा आहे. मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आदरणीय देशपांडे सर मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष आहेत. ते कन्झ्युमर्स इंटरनॅशनल लंडन या संस्थेचे 2011 ते 2015 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये संचालक राहिलेले आहेत. ग्राहकांचं हित कसं होईल यासाठी स्थानिक जे ग्राहक मंच आपण म्हणतो तिथपासून राष्ट्रीय आयोगापर्यंत, उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जिथे जिथे भूमिका घेणं आवश्यक आहे, जिथे जिथे लढा देणं आवश्यक आहे, त्या सर्व ठिकाणी सरांनी आतापर्यंत अनेक लढे दिलेले आहेत. लोहिया मशीन्स लिमिटेड या कंपनी विरुद्ध त्यांनी दिलेला लढा खूप गाजलेला आहे. त्यांनी त्या प्रकरणामध्ये एकूण 4 लाख पेक्षा जास्ती ग्राहकांना जवळजवळ 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला होता. ही त्यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक म्हणावी लागेल अशी आहे. सरांचं ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आणि ग्राहक संरक्षणासाठी झालेलं काम आपल्या राष्ट्रापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावरती त्यांची कीर्ती पोहोचलेली आहे आणि जगभरातल्या अनेक देशातून त्यांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती निमंत्रण आलेली आहेत आणि ग्राहकांची हक्क, ग्राहकांच्या बाजू घेण्याच्या दृष्टीने त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे लेख, वेगवेगळी व्याख्यानं या माध्यमातून भरपूर काम केलेलं आहे. मला त्याहूनही असं विशेष वाटतं की असा आंतरराष्ट्रीय
परिकक्षेत काम करणारा गृहस्थ, आमची अलिबाग सारखी एक तालुका स्तरावरती काम करणारी संघटना, आणि आम्ही जेव्हा विनंती करतो तेव्हा ते कुठलेही आडेवाडे न घेता आम्हाला तत्काळ होकार देतात. हा त्यांचा खरोखर मोठेपणा आहे आणि ग्राहकांच्या हितासाठी ते झटतात. त्याचं एक प्रत्यक्षदर्शी उदाहरण आहे. ते बायोडेटाच्या पलीकडचं आहे. मी पुन्हा एकदा सरांना मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की सर, आपण आम्हाला आपलं बहुमूल्य मार्गदर्शन करावं. सर, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. अमितजी, सुरुवात करायची? हो साहेब, करायची. सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार. आणि अलिबागची अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांना मी खरं म्हटलं तर मी धन्यवाद देतो. तुम्ही मला धन्यवाद दिले, पण त्याच्यापेक्षा मी देतो कारण ग्राहक संरक्षण कायदा ह्या कायद्यावर, आणि हा नवीन कायदा आलेला आहे, आता जुना गेला, 1986चा गेला, 2019चा आला. तो नवीन कायदा काय आहे हे सांगण्यासाठी मला एक तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, आणि म्हणून एक ग्राहक चळवळीतला कार्यकर्ता या नात्याने मी तुमचं आभार मानतो. कारण एक व्यासपीठ दिलं. चळवळीतला कार्यकर्ता म्हटलं तर आपलं एक पहिलं काम असतं की ग्राहकांसाठी काम करत राहणं, आणि त्याचबरोबर नवीन असा जर का कायदा आला असेल तर एक आद्य कर्तव्य आपलं ठरतं की तो कायदा काय आहे याच्याबद्दल एक प्रबोधन करणं, आपले विचार काय आहेत ते मांडणं, आणि त्याबद्दल ही संधी मला दिली, त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा कायदा नवीन असल्यामुळे आणि त्यातल्या काही तरतुदी विशेषतः नवीन असल्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रश्नचिन्ह असू शकतील, काही वादही असू शकतील. 1986चा जो कायदा आला होता, मला आठवत आहे, त्या कायद्याचं वर्णन मी एका वाक्यात केलं होतं की अल्लादीनचा दिवा. त्यावेळेला खूप अपेक्षा होत्या आणि हा अनोखा असा कायदा आला. हा कायदा म्हणजे ग्राहकांना अत्यंत सोप्या पद्धतीने, जलद आणि कमीत कमी खर्चात न्याय देणारा असं एक चित्र रेखाटणारा म्हणून हा कायदा आला. आणि म्हणून त्यामुळे ग्राहक चळवळीतल्या आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी त्याचं खूप उत्साहाने स्वागत केलं. अपेक्षा वाढल्या आणि ते घेऊन आम्ही चळवळीत सर्व लोकांना सांगत सुटलो की छान कायदा आहे हा ग्राहकांच्या संरक्षणासाठी. अर्थात ग्राहक संरक्षण कायदा 86 हा जो आला, त्याची जवळजवळ गेली 35 वर्ष अंमलबजावणी झाली. अगदीच नकारात्मक असं नाही, त्याच्यातनं बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी घडल्या. ग्राहक चळवळीत मुख्य म्हणजे जो पूर्वी गिराईक म्हणून ओळखला जात होता, त्याला ग्राहक ही आयडेंटिटी मिळण्याचं काम हे निश्चितच या जुन्या ग्राहक संरक्षण कायद्याने केलं. पण त्याचबरोबर यातली जी महत्वाची जी तरतूद होती आणि जे वैशिष्ट्य होतं त्या ग्राहक संरक्षण कायद्याचं, आणि ते म्हणजे ग्राहक न्यायालय. तर त्या ग्राहक न्यायालयाकडनं असलेल्या अपेक्षा ह्या मला वाटत नाही की कोण आज कितीही सकारात्मक माणूस असेल, व्यक्ती असेल, तो सांगू शकेल की बाबा ग्राहक संरक्षण कायद्याचं हे उद्दिष्ट बऱ्यापैकी सफल झालं असं फार कमी लोक म्हणू शकतात. त्याला कारण अनेक असतील, पण आता त्यामुळेच कदाचित असेल. आणि शिवाय एकंदरीत गेल्या काही वर्षात बदललेली बाजारपेठ, ग्राहकांची जी एकंदरीत खरेदी करण्याची मानसिकता आहे, सभोवतालचं मार्केट आहे, बाजारपेठ आहे, तंत्रज्ञान आहे, ग्राहकांच्या गरजा आहेत, ह्या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. ई कॉमर्स इकडे येऊन राहिलेला आहे आणि त्यामुळे ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये जुना कायदा हा बराचसा अपुरा ठरत होता. आणि त्या दृष्टीने सरकारने विचार केला आणि संसदेने आपल्या 1986च्या कायद्यामध्ये केवळ दुरुस्त्या करण्याच्या ऐवजी पूर्णपणे नवीन कायदा का घेऊन येऊ नये असा विचार केला. आणि त्या दृष्टीने आज जो आपल्याकडे 2019चा ग्राहक संरक्षण कायदा नवीन कायदा म्हणून संपूर्ण आलेला आहे, तो ह्या विचाराने आलेला आहे की बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत, तंत्रज्ञान बदललेलं आहे, तर त्यामुळे त्याला कवेत घेणारा असा कायदा हवा आहे आणि म्हणून हा कायदा करण्यात आला. गंमत बघा की आधीचा जो कायदा होता हा फक्त 31 कलमांचा 1986चा आपला कायदा होता. आता हा जो नवीन कायदा आलेला आहे, हा नवीन कायदा 107 कलमांचा आहे.
म्हणजे तिपटीहून जास्त. आता हा नुसता आकडा झाला, पण आता ही वैशिष्ट्य काय की नव्या कायद्यातलं आणि वैशिष्ट्य काय, या कायद्यात मुळात नवं काय आहे, हे नवं काय आहे हे सांगण्याच्या आधी मी जरा जुन्या काय गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याच्यावर जरा आधी प्रकाशझोत टाकतो आणि मग आपण नव्या कायद्याची वैशिष्ट्य, या नव्या कायद्यातल्या खरोखर नवीन गोष्टी काय आहेत. कारण बहुतेक मंडळींना 1986च्या कायद्यात काय होतं ते माहिती आहे, तर त्यामुळे त्यातलं काय ठेवलेलं आहे हे मी आधी सांगतो. की पहिली गोष्ट म्हणजे आधीचा जो कायदा होता, आपण त्याला जुना कायदा म्हणून, तो 2 भागात विभागलेला होता. एका विभागात होतं ग्राहक संरक्षण परिषदा आणि दुसऱ्या भागात होतं ग्राहक न्यायालय. दोन्ही याची त्रिस्तरीय यंत्रणा होती, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर. आणि त्याच्या काही आर्थिक कार्यकक्ष होते ग्राहक न्यायालयांचे. आता हे दोन्ही भाग नव्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तसेच आहेत म्हणजे काही बदल करून आहेत. ग्राहक संरक्षण परिषदांचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा स्तरावर तशीच ग्राहक संरक्षण परिषद असणार आहे, राज्य स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद असणार आहे आणि राष्ट्रीय स्तरावरही ग्राहक संरक्षण परिषद असणार आहे. फक्त त्याच्यात एक नव्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दिस शॅल बी द ऍडव्हायझरी बॉडी, असं एक नवीन तरतूद ह्या याच्यात करण्यात आलेलं. म्हणजे नक्की काय, कारण त्या आधी होता त्याच्यात असं म्हटलं होतं की दॅट काउन्सिल, ग्राहक संरक्षण परिषद विल बी रिस्पॉन्सिबल फॉर प्रमोटिंग अँड एन्फोर्सिंग द कन्झ्युमर राईट्स. तसं काम करण्याचे त्यांचे अधिकार नव्हते, पण म्हटलं होतं. तर त्यामुळे त्यातली जी विसंगती आहे ती विसंगती काढून टाकलेली आहे आणि स्पष्ट केलेलं आहे की या ग्राहक संरक्षण परिषदामध्ये जिल्ह्यावरची असून देत, राज्य स्तरावरची असून देत किंवा राष्ट्रीय स्तरावरची असून देत, ही सल्लागार समितीसारखी असेल. इट विल बी द ऍडव्हायझरी काउन्सिल आणि तसं स्पष्ट म्हटलेलं आहे. आता नवीन पद्धतीने ह्या परिषदा कसं काम करतायत ही बघण्याची गोष्ट आहे. खरं म्हटलं तर ह्या ग्राहक संरक्षण परिषदांमध्ये, जुन्या म्हणा किंवा आता नवीन होऊ घातलेला म्हणा, याच्यात पोटेन्शियल खूप आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने जर का वापर केला तर ग्राहकांचे जे हक्क आहेत आणि एकंदरीत ग्राहकांचं जे संरक्षण अभिप्रेत आहे ते करण्यासाठी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला चांगल्या प्रकारे मदत या परिषदांची होऊ शकेल. पण त्याच्यासाठी एक जे नेतृत्व लागतं राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर, त्याची गरज आहे. आणि ते जर का आपल्याला चांगलं नेतृत्व मिळालं तर ह्या ग्राहक संरक्षण परिषदा ह्या नवीन कायद्याअंतर्गत खूप मोठं काम उभं करू शकतील अशी माझी अपेक्षा आहे. आता ह्याच्यात जास्ती बोलण्यात काही अर्थ नाही, कारण आता फक्त ते आहे तसंच आहे. प्रत्यक्षात काम कसं होतंय इट्स अ मॅटर टू बी सीन, टाइम विल टेल अस. पण एक मात्र मी निश्चित सांगू इच्छितो की ज्या ग्राहक संस्था आहेत त्यांनी मात्र सरकारकडे तगादा लावून ह्या ग्राहक संरक्षण परिषदा नव्या कायद्याअंतर्गत लवकरात लवकर स्थापित होतील आणि नुसत्या स्थापित होतील नाही तर त्या कार्यान्वित होतील आणि त्याच्यात आपण काहीतरी चांगलं योगदान देऊन ग्राहकांच्या संरक्षणासाठी चांगलं काम उभं करू आणि सरकारला चांगले सल्ले देऊ आणि त्याच्यातनं ग्राहकांसाठी ग्राहक हिताय अशी धोरणं राबवू शकू. हा प्रयत्न करणं हे सर्व ग्राहक संस्थांचं काम आहे. तर ह्या झाल्या ग्राहक संरक्षण परिषद. आता येतो आपण ग्राहक न्यायालयांचा चॅप्टर. ग्राहक न्यायालयांची जे आर्किटेक्चर जे आहे, जे जुन्या कायद्यातलं आणि नवीन कायद्यातलं तसंच आहे. म्हणजे काय की त्रिस्तरीय यंत्रणा, जिल्हा स्तरावर असेल ते जिल्हा मंच होतं, त्याचं नाव फक्त बदलून जिल्हा आयोग केलेलं आहे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग. राज्य स्तरावर आहे ते राज्य तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय स्तरावरचं राष्ट्रीय आयोग. हे करताना ह्याच्यातला एक महत्वाचा बदल नव्या कायद्यात जो करण्यात आलेला आहे की त्यांची आर्थिक कार्यकक्षा बदललेली आहे. बदललेली आहे म्हणण्यापेक्षा वाढवलेली आहे हे म्हणणं जास्ती उचित. आपल्याला माहिती असेल की आधीचा ग्राहक संरक्षण कायदा होता त्याच्यात जिल्हा ग्राहक मंचाची आर्थिक कार्यकक्ष ही 20 लाखापर्यंत होती. आता ही 20 लाखावरनं थेट 1 कोटीपर्यंत नेलेली आहे.
राज्य आयोगाची आर्थिक कार्यकक्षा जी 20 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत होती, ती आता 1 कोटीपासून ते 10 कोटी अशी आहे. आणि राष्ट्रीय आयोग जे पूर्वी 1 कोटीच्या वरचे दावे हँडल करायचे ते आता 10 कोटींच्या वरचे दावे हँडल करतात. त्यामुळे साध्या भाषेत म्हणायचं तर आता नवीन जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय आयोगांची आर्थिक कार्यकक्षा ही जिल्हा आयोग 1 कोटीपर्यंत, राज्य आयोग 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत आणि राष्ट्रीय आयोग 10 कोटीच्या वर. आता इथे एक थोडासा पेच आहे. जुन्या कायद्यात एकंदरीत ज्या वस्तूबद्दल तक्रार करायची किंवा ज्या सेवेबद्दल तक्रार करायची त्या सेवेचं मूल्य आणि एकंदरीत तुम्ही मागितलेली नुकसान भरपाई दावा केलेला असेल तर किती मागितलंय वगैरे भरपाई वगैरे त्या सगळ्याचं मूल्यांकन व्हायचं. नवीन कायद्यामधली एक जे वैशिष्ट्य आहे, आता ते चांगल्यासाठी आहे का वाईटासाठी आहे मी प्रत्येकाच्या जजमेंटवर सोडतो, मी त्याच्यावर तसं भाष्य करणार नाहीये, पण वेगळ्या पद्धतीने भाष्य निश्चित करतो की आर्थिक कार्यकक्षा ही आता कशी ठरवली जाणार आहे की फक्त द वर्डिंग यूज दिस आणि ते इंग्लिशमध्ये असल्याने तसंच व्हायचं, व्हॅल्यू ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस पेड ॲज कन्सिडरेशन. म्हणजे लक्षात घ्या की एखाद्याने घर घेतलं आणि त्या घराची किंमत आहे समजा 2 कोटी रुपये आणि त्याला ताबा पण मिळालेला आहे सुदैवाने, जो बऱ्याच वेळेला होत नाही. ताबा मिळाला, 2 कोटीचं घर घेतलेलं आहे. आता 2 कोटीचं घर घेतलं आणि पहिल्याच पावसाळ्यात घरात लिकेज सुरू झाला आणि त्यामुळे 5 वर्षाचा आता कालावधी आहे, 5 वर्षात तुम्हाला बिल्डरने रिपेअर करून द्यायचं असतं खर्चाने द्यायच्या, पण तो करत नाही. त्यामुळे ह्यांना हे खर्च करून घेतला, रिपेअर करून घेतले आणि त्या बिल्डरकडनं आता त्या समजा त्या रिपेअर्स करण्यासाठी, लिकेज काढण्यासाठी ह्या तक्रारदाराला 2 लाख रुपये खर्च आला आणि तो त्याला बिल्डरकडनं वसूल करायचा. आता पूर्वी असं असतं तर आपण फक्त 2 लाखाचा माझा क्लेम आहे म्हणून मी जिल्हा मंचाकडे गेलो असतो. आता आपला नवीन कायदा म्हणतो की व्हॅल्यू ऑफ द पेड ॲज अ कन्सिडरेशन इज 2 crore. सो तुम्ही राज्य आयोगाचा आणि राज्य आयोग तुम्हाला आता 2 लाखाचा क्लेम हँडल करताना दिसणार आहे, कारण ह्या मुळात नव्या तरतुदीमध्ये तुम्ही कॉम्पेन्सेशन किती मागताय, तुमचा दावा कितीचा आहे हे पूर्णपणे गाळून टाकलेलं आहे आणि त्यामुळे फक्त तुमची किंमत किती मोजली त्याच्यावर तुमचं कुठल्या जिल्ह्याच्या न्यायालयात जाणार, जिल्हा आयोगाकडे का राज्य आयोगाकडे का राष्ट्रीय आयोगाकडे हे ठरणार. तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. एक रुग्ण आहे, तरुण, चांगल्या मोठ्या कंपनीतला, 35 वर्ष वयाचा, काहीतरी आजार आहे आणि त्यामुळे सर्जरीसाठी तो हॉस्पिटलमध्ये जातो. एक 3-3.5 लाखात त्याची सर्जरी होते, पण डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू. आता त्याच्या पत्नीला ह्या डॉक्टर आणि हॉस्पिटल विरुद्ध दावा दाखल करायचा. आता त्याचा गलेलठ्ठ पगार असलेला, 35 वर्ष वय, त्यामुळे अर्निंग कॅपॅसिटी आणि अर्निंग एज, लाईफ स्पॅन हे सगळं लक्षात घेतलं तर ह्या बाईंना जवळजवळ समजा 3 कोटींचा दावा करायचा आहे त्या डॉक्टर आणि हॉस्पिटल. पण आता हा 3 कोटींचा दावा असेल तर तो जिल्हा मंचाकडे येणार आहे, कारण व्हॅल्यू पेड ॲज अ कन्सिडरेशन इज ओनली 3 lakhs. सर्जरीसाठी, हॉस्पिटलायझेशनसाठी जे काही चार्ज दिला तो 3 लाख आणि त्यामुळे तो 1 कोटीहून कमी होतो. त्यामुळे जिल्हा आयोग ह्याच्या पुढे हे असे क्लेम 1 कोटीच्या वरचे देखील हँडल करणार आहे. परवाच राष्ट्रीय आयोगापुढे एक केस आली इन्शुरन्सची. मोठा इन्शुरन्सचा क्लेम होता, मला वाटतं जवळजवळ 28 कोटीचा होता. आणि नवीन कायदा आल्यानंतरची ही आहे घटना. आपल्याला माहिती असेल की हा कायदा 20 जुलैला पहिल्यांदा आला अंमलात, 20 जुलै, आणि उरलेले काही तरतुदी 24 जुलैला 2020 मध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रीय आयोगापुढे आलेली नव्या कायद्यातली ही तक्रार
क्लेम 28 कोटीचा इन्शुरन्स क्लेम होता, फायरचा ऍक्सिडेंट होता आणि त्याच्यातनं जे फॅक्टरी जळली वगैरे त्याच्यातलं. आणि प्रीमियम पेड वॉज सम बेअरली 3 lakhs or something. राष्ट्रीय आयोगाने सरळ सांगितलं की क्लेम जरी 28 कोटीचा असला तरी तुम्हाला जिल्हा आयोगात जावं लागेल. मंडळी, आता चित्र बघा किती विचित्र होत आहे की आमचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आता कदाचित जर का 10 कोटीच्या वरचा जर का फ्लॅट असेल आणि 2 लाखाची मला हे जर असेल, मगाचं उदाहरण सांगितलं, समजा जर का 10 कोटीचा फ्लॅट असेल, 12 कोटीचा असेल आणि 5 लाखाचा असेल, तर राष्ट्रीय आयोगाचे आमचे जे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, तो क्लेम कसला, ओरिजिनल तक्रार कुठली हँडल करणार? 2 लाखाची, 5 लाखाची. आणि आयोगाचे जे अध्यक्ष असतील की जे रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज असतील, ते आता राष्ट्रीय आयोगाने सांगितल्याप्रमाणे 28 कोटीचा दावा हँडल करणार आहेत. ही विचित्र परिस्थिती इथेच थांबत नाही. तर आता ग्राहक न्यायालयात जाताना आपल्याला फी द्यावी लागते, हे तुम्हाला माहिती आहे. आता ही फी देखील नेमकी तशीच आकारली आहे. फी इज बेस्ड ऑन द व्हॅल्यू पेड ऍज अ कन्सिडरेशन. आणि त्यामुळे जो रुग्ण 3 लाख फक्त भरतो त्याला कोणतीही फी नाही, कारण 5 लाखापर्यंत कन्सिडरेशन पेड असेल तर फीच नाहीये. पण तुमचा क्लेम असू शकतो बऱ्याच कोटींचा. आता जसं राष्ट्रीय आयोगाचं सांगितलं तिकडे झालं तसं 28 कोटीचा क्लेम असेल, पण जर का प्रीमियम 5 लाखाहून असेल कमी, तर 1 रुपया देखील न भरता तुम्ही 28 कोटींची कंप्लेंट हँडल करणार आहात, अलाव करणार आहात हँडल करायला. आणि मूल्य कोर्ट फी निल. आणि उलट की जर का मोठं हे आहे, मूल्य मोठं दिलेलं आहे पण क्लेम छोटा आहे, तर तिथे परत फी जास्ती आणि माझा क्लेम कमी. अशी ही विचित्र परिस्थिती ह्या नव्या कायद्याने निर्माण केलेली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने हा प्रश्न केंद्र सरकारकडे सातत्याने लावून धरलेला आहे. काही खासदारांनाही प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता मध्येच आपले केंद्रीय राज्य ग्राहक व्यवहार मंत्री त्यांच्याशी आमची भेट झाली. त्यांना आम्ही ही विचित्र परिस्थिती, ज्याला आपण अनोमलस सिच्युएशन म्हणू शकतो, ती दाखवलेली आहे. आणि आम्ही मागणी केलेली आहे की ह्याच्यात मूलतः पूर्वी होतं तसंच की नुकसान भरपाई जो काही ग्राहक मागणार आहे ते देखील तुम्ही ऍड केलं तर याच्यात काहीतरी सुसंगती येईल. नाही तर मोठे लोक छोटे क्लेम हँडल करणार आणि छोटे लोक मोठे क्लेम हँडल करणार, असं विचित्र चित्र हा नवीन ग्राहक संरक्षण कायदा घेऊन आलेला आहे. आणि त्याच्यावर विचार होणं, गंभीरपणे विचार होणं सरकार दरबारी आणि संसदेने करणं आवश्यक आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतीने मागणी केलेली आहे, त्याचा पाठपुरावाही आम्ही करत राहणार आहोत. आता हे झाल्यानंतर आर्थिक कार्यकक्षानंतर दुसरं एक आपल्याला टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणून असतं की तक्रार कुठे करू शकतो, तक्रारीचा उगम कुठे होतो. तर त्याच्यातली एक ग्राहकांच्या दृष्टीने चांगली बाब म्हणजे अशी की बाबा तक्रार ग्राहक जिकडे राहतोय तिथे त्याला त्या जिल्ह्यात तो तक्रार करू शकतो. पूर्वी असं होतं की वेअर द कॉज ऑफ ऍक्शन अरायझेस और वेअर द अपोजिट पार्टी रिसाइड्स ऑर स्टेज. आता हे जास्ती ग्राहक हितैषी करण्याच्या दृष्टीने ग्राहक जिथे राहतोय तिथेच त्या जिल्ह्यात देखील तो तक्रार करू शकतो. आणि 1 कोटीपर्यंतच्या तक्रारी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, पण ते मूल्यांकन वेगळ्या पद्धतीने आहे. अशा दृष्टीने हे ग्राहकाचं जे तक्रार करण्याचं एक हे ज्युरिस्डिक्शन असतं, कुठे तक्रार करायची, तर तो जिथे राहतो त्या जिल्ह्यात तो तक्रार करू शकेल, प्रोव्हाइडेड युअर कन्सिडरेशन पेड इज लेस दॅन 1 crore. 1 कोटी ते 10 कोटी असेल तर त्या जिल्हा आयोगात साहजिक जावं लागेल. राष्ट्रीय आयोगाला त्याच्यानंतर ग्राहक न्यायालयांच्या ह्या आर्थिक कक्षा आपण पाहिल्या. त्याच्यानंतर ह्या 2 गोष्टी मगाशी म्हटल्याप्रमाणे जुन्या आहेत, त्याच आहेत की ग्राहक संरक्षण परिषद आहे, ग्राहक न्यायालय आहेत आणि त्याच्यातल्या आर्थिक कार्यकक्षेमध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात उलटसुलट बदल केलेले आहेत आणि ते थोडेसे विचित्र आणि विसंगत आहे. ही मात्र नोंदणी किंवा ही अशी नोंद मात्र मी निश्चित करतो. त्याच्यात काय सुधारणा केव्हा होतील की नाही हे माहित नाही, पण त्याचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे, कारण हे मुळात तर्कसंगत होत नाही. असं इट इज अ ऍब्सर्ड प्रपोजिशन.
आणि त्या दृष्टीने हे केलेलं आहे. ह्याच ग्राहक न्यायालयामध्ये एक अनेक नवीन तरतूद केलेली आहे आणि ते ह्या नवीन कायद्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि ते म्हणजे मध्यस्थीची तरतूद, मीडिएशन ज्याला म्हणतो. आता आपल्याला माहिती असेल की ऑल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम ज्याला ADR म्हणतो, ही प्रथा आता केवळ भारतातच नाही तर बऱ्याच परदेशात देखील ही आता संकल्पना रूढ व्हायला लागली. कारण जी एक आपली नेहमीची ट्रॅडिशनल कोर्ट सिस्टीम असते, ट्रॅडिशनल ज्युडिशियल सिस्टीम, तिथे विलंब हा सगळीकडेच असतो आणि त्यामुळे मग त्याला पर्यायी कुठली तरी आपण एखादी यंत्रणा निर्माण करू शकू का, आणि म्हणून हे ऑल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम ADR म्हणून ही संकल्पना रुजली आणि त्याची सुरुवात झाली ती म्हणजे आर्बिट्रेशन झाली. आर्बिट्रेशन बरोबर कन्सिलिएशन पण आलं आणि आता मीडिएशन पण गेलं काही वर्ष भारतात पण रुजलंय आणि परदेशातही रुजलंय. आता ही नेमकी मीडिएशनची तरतूद आहे ही आता ग्राहक न्यायालयात आणलेली आहे आणि ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आणलेली आहे. आता ह्याच्यातनं एक भाष्य मला याच्यावर निश्चित करावं असं वाटेल की जो कायदा जुना 1986चा आणि इव्हन आमचा नवीन आत्ताचा 2019चा कायदा, त्या कायद्यातल्या तरतुदीच म्हणतात की शक्यतो ही तक्रार ग्राहक न्यायालयांनी 90 दिवसात आणि जिथे लॅबोरेटरी टेस्टिंग वगैरे असेल ती 150 दिवसात निपटारा करण्याचा प्रयत्न करायचा ऍज फार एज पॉसिबल. असं असताना मग तुम्हाला पर्यायी आणि व्यवस्थेची का गरज लागली? म्हणजे इज इट नॉट अ ऍडमिशन that these consumer courts, these consumer commissions are not at all going to dispose of their complaints in 90 to 150 days. This is accepted fact. And that is why there is a need to create an alternate dispute redressal mechanism. आणि म्हणून आता आम्ही प्रत्येक ग्राहक न्यायालयाला, मग ते राज्य ग्राहक न्यायालय असेल, आयोग किंवा जिल्हा असेल किंवा राष्ट्रीय आयोग असेल, ह्या प्रत्येक आयोगाला संलग्न असं एक मीडिएशन सेंटर असेल मध्यस्थीचं. आणि हे मध्यस्थीचं सेंटर असेल आणि जर का अशी तक्रार आली ऍडमिशनच्या वेळेला, जर का अध्यक्षांना वाटलं की या तक्रारीमध्ये सामंजस्याने हा प्रश्न सुटू शकेल, तडजोडीने सुटू शकेल, कदाचित कोणीतरी मध्यस्थी केली तर सुटण्यासारखं आहे, फारसं काय कायदेशीर अगदी लढा देण्यासारखी ही गोष्ट नाही. आणि बऱ्याच वेळेला ग्राहकांच्या तक्रारी आपल्याला माहिती आहेत की तशा असतात की बऱ्याचशा वेळेला सुटू शकतात, अशा फार कायदेशीर मुद्दे उद्भवत नाही. अशा वेळेला जर का अध्यक्षांना वाटलं की मध्यस्थीने हे सोडवण्यासारखं आहे तर ते दोन्ही पार्टीजना विचारू शकते, तक्रारदार आणि विरोधी पक्ष, की बाबा तुम्ही हे मध्यस्थीने का नाही सोडवत, आमच्याकडे मध्यस्थ आहेत. आणि मग जर का दोन्ही पार्टी तयार झाल्या, तक्रारदार आणि विरोधी पक्ष, हे इथे स्पष्ट करावं असं वाटतं की त्यातला एकही पक्षकार जर का म्हणाला की आम्हाला नको आहे मध्यस्थी, तर मध्यस्थी होणार नाही. कारण मध्यस्थी ही दोन्ही पक्षांच्या स्वेच्छेने होणारी असते. तर त्यामुळे दोघांमधले एकही जण म्हणाला की मला नको, काही कारण असेल, ही डझंट हॅव टू गिव्ह एनी रिझन, तर मध्यस्थी होणार नाही. पण समजा दोन्ही म्हणाले की चला प्रयत्न तर करू, तर मग अशा वेळेला जे आयोग असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, राष्ट्रीय आयोग, ते त्यांच्या पॅनलवरनं त्या प्रकरणात योग्य असं मीडिएटर कोण आहे त्याची नेमणूक करतील आणि मग यांचा कन्सेंट घेतील, दोघांचाही, तक्रारदार आणि विरोधी पक्षाचा, आणि ते मॅटर त्या मीडिएटरकडे, मध्यस्थाकडे सोपवतील. मध्यस्थाने मग मीडिएशनचे जे रूल्स असतात, मीडिएशनची जी प्रोसिजर असते, मीडिएटर म्हणजे पहिलं म्हणजे तो न्यूट्रल असायला पाहिजे, मीडिएशन मधलं मॅटर हे कॉन्फिडेन्शियल ठेवायला पाहिजे, त्याचे बाहेर गवगवा होता कामा नये. आणि अशा पद्धतीने तो न्यूट्रल मीडिएटर त्यांनी दोघांमध्ये एक तडजोड घडवून आणायची असते. त्यांच्यातले इगो जरा बाजूला ठेवायचे आणि समजवताना काय सुटतंय का बाबा, त्याच्यावर ते लादायचं नसतं. पण त्या दोघांनी मिळून जर का असं काही करू शकले तर तडजोड झाली, आणि जर का तडजोड झाली तर कन्सेंट टर्म्स करा, आणि कन्सेंट टर्म्स झाल्या तर त्याच्यावर दोघांच्याही सह्या, मीडिएटर्सच्या सह्या, आणि असं ते परत त्या आयोगाकडे देण्यात येईल. आणि आयोग त्या कन्सेंट टर्म्स will be taken on the record by way of a decree of that ayog. So it has a force of law. आणि ह्याच्यातला फायदा असा आहे की दोघांच्याही संमतीने घडवून आणलेली ही तडजोड असल्यामुळे
त्यातली कुठलीही एकही पार्टी अपीलात जाऊ शकणार नाही. देर इज नो अपील इफ द इश्यू इज सेटल. कदाचित असं होऊ शकेल की मध्यस्थी करताना एखाद्या तक्रारीमध्ये 5 मुद्दे आहेत, 3 मुद्द्यांवर तडजोड झाली, 2 मुद्द्यांवर नाही, अशी ही सिच्युएशन येऊ शकेल. मग काय करणार? तर अशा वेळेला 3 मुद्द्यांची कन्सेंट टर्म्स, 2 मुद्दे मग आयोगाकडे परत कायद्यानुसार त्याचं हे होऊ शकतं. त्यामुळे अशीही एक परिस्थिती येऊ शकते. आणि तिसरी परिस्थिती म्हणजे फेल्युअर. मध्यस्थ प्रयत्न करतो पण काही कारणांमुळे तडजोड होऊ शकत नाही मध्यस्थीमुळे, आणि मग त्यामुळे मग त्याला फेल्युअर रिपोर्ट द्यावा लागेल. त्याच्यासाठी त्यांना कार्यमुदत दिलेली आहे, 30 दिवसाच्या आत तुम्ही काय करायचं ते करा. आणि जर का फेल्युअर झालं तर बॅक टू स्क्वेअर वन, आणि मग राज्य आयोग किंवा जिल्हा आयोग किंवा राष्ट्रीय आयोग जे असेल ते ती केस पुढे चालवते आणि मग ते नेहमीच्या प्रथेप्रमाणे. आता इथे मला परत एक अनेक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणायची. हे मीडिएटर्स नेमणार कोण? तर त्या आयोगाचे अध्यक्ष आणि एक मेंबर अशी ही सिलेक्शन कमिटी असते आणि ते सिलेक्ट करणार. कोणाला सिलेक्ट करणार? कोण कोण क्वालिफाय होऊ शकतं बघा. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नंतर जिल्हा न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, सध्याचे असलेल्या सर्व ग्राहक आयोगांचे निवृत्त मेंबर्स किंवा अध्यक्ष, वकील, होय 10 वर्षाची प्रॅक्टिस असलेले वकील मीडिएटर म्हणून सिलेक्ट केले जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर जे प्रोफेशनल मीडिएटर्स म्हणून ऑलरेडी आहेत की ज्यांनी तो 40 तासाचा कोर्स असतो कंपल्सरी तो केलेला आहे आणि जे ऑलरेडी कुठल्या कोर्टांना अटॅच आहेत मीडिएटर्स म्हणून, ते देखील 5 वर्षाचा अनुभव असलेले असे मीडिएटर्स हे ह्याच्यावर पॅनलवर येऊ शकते. अशा पद्धतीने ह्या तरतुदी केलेल्या आहेत. पण ह्याच्यातली एक भयानक बाब मला अशी आढळून आली या मीडिएशन प्रोसेस मधली, यांची फी किती असावी ही कायद्याने ठरवली नाही. यांची फी किती असावी हे केंद्र सरकारने केलेल्या नियमातही ठरवलेलं नाही. ते अधिकार दिले होते राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांना कायद्याने, आणि राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांनी आता नुकतेच रेग्युलेशन्स जाहीर केलेले आहेत, ते प्रसिद्ध झालेले आहेत. त्याच्यात त्यांनी हा अधिकार आणि पुढे बहाल करून टाकलाय प्रत्येक आयोगाच्या अध्यक्षांना. त्यांनी किती फी ठरवायची त्यांचा चॉईस, आणि ती प्रत्येक केसला वेगळी असू शकेल डिपेंडिंग ऑन द मॅटर अँड द नेचर ऑफ द केस. पण याच्यात खूप आर्बिट्ररीनेस दिसू शकतोय अँड इट कॅन बी ओपन टू चॅलेंज. तर त्यामुळे ही एक जी तरतूद आहे, मुळात संसदेने जेव्हा म्हटलेलं आहे की फी किती असावी, क्वालिफिकेशन्स काय असावं वगैरे, हे सर्व ठरवणार कोण? तर राष्ट्रीय आयोग. तर राष्ट्रीय आयोगाने फी ठरवणं आवश्यक. आज तुम्हाला एक पॅरलल याला सांगतो की कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट आहे, आणि कमर्शियल कोर्ट्समध्ये देखील आता जसं ग्राहक संरक्षण कायद्यात मीडिएशनची तरतूद केलेली आहे, तशी कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट मध्ये पण मीडिएशनची तरतूद आहे. तिथे काय फी आहे? तिथे त्यांनी फी स्ट्रक्चर कायद्यातच दिलेलं आहे. आता तिथे जर का कायद्यात देऊ शकतं तर मग आमच्या ग्राहक संरक्षण कायद्यात का नाही देऊ शकत? किंवा निदान रूल्स मधनं काय देऊ शकत नाही? अगदीच फार तर झालं राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांना का ठरवता आलं नाही? त्यांनी ते प्रत्येक जिल्हा किंवा राज्य आयोगाच्या अध्यक्षांना दिलं, म्हणजे ह्याच्यात इतकी सरमिसळता येणार आहे. कोण काही चार्ज करेल, कोणी काही फी चार्ज करेल, त्याला कुठलाच धर्मबंध राहणार नाही. त्यामुळे ही एक अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह अशी बाब ह्या कायद्यातनं, म्हणजे ज्याला एका बाजूने एक्सेसिव्ह डेलिगेशन आपण म्हणतो, की पार्लमेंट गेव दिस पॉवर टू द नॅशनल कमिशन. नॅशनल कमिशन फर्दर डेलिगेटेड द पॉवर टू presidents of each and every commission. This is an excessive delegation. It is open to question. It can be challenged. तर अशी ही परिस्थिती मीडिएशन मधली आहे. पण मीडिएशनचे जर का झालं, म्हणजे बाकी फीचा मुद्दा आपण बाजूला ठेवू. हा, फी बद्दल आणखी एक मला सांगायचं आहे. जी काही फी ठरेल ती दोन्ही पार्टीजनी शेअर करायची आहे, म्हणजे तक्रारदार आणि विरोधी बाजूने इक्वल. आणि फेल्युअर जर का झालं की समजा मीडिएशन मध्ये काही सेटलमेंट झाली नाही, कन्सेंट टर्म्स झाल्या नाही, तर त्या मीडिएटर्सना मिळणारी फी ही फक्त 50% असेल, असंही
राष्ट्रीय आयोगाने तेवढं मात्र ठरवून टाकलेलं आहे. आता हे योग्य का अयोग्य हा परत चर्चेचा आणि वादाचा मुद्दा होऊ शकतो. आज माझ्यासमोर बरेचसे वकील मंडळी आहेत म्हणून मी हे थोडंसं जास्ती लीगल का बोलतोय, कारण एक सर्वसामान्य ग्राहकांना जेव्हा आम्ही प्रबोधन करतो त्यावेळेस ह्या इतक्या डिटेल्समध्ये जात नाही. पण आम्ही जी आज बरीचशी आपली वकील मंडळी इथे उपस्थित आहेत, तर त्यामुळे त्यांना ह्याच्यातल्या जे टेक्निकॅलिटीज आहेत, लिगॅलिटीज आहेत, जेव्हा मी एक्सेसिव्ह डेलिगेशन म्हणतो, जेव्हा मी आर्बिट्ररीनेस म्हणतो, तेव्हा ते पक्क त्यांच्या डोक्यात येतं की बाबा हा इथे आर्बिट्ररीनेस आहे, इथे एक्सेसिव्ह डेलिगेशन आहे वगैरे. तर ह्यासाठी मी जरा थोडंसं तांत्रिक ह्याच्यात आणि कायदेशीर दृष्ट्या हा उहापोह करतोय की जो सर्वसामान्य ग्राहकांसाठी तसा नसतो. तर त्यामुळे वकील मंडळी असल्यामुळे मी हाही एक उहापोह करतो. पण त्याचबरोबर मला एक हेही सांगायचंय की मेडिएशनचे फायदे बरेच आहेत. जर का मेडिएशन व्यवस्थित केलं, जर का चांगला मीडिएटर असेल आणि त्यांनी दोन्ही बाजूंना एकत्रित आणलं, तर ह्याचा फायदा असा असतो की कन्सेंट टर्म झाल्यामुळे अपीलचा प्रश्न नाही. त्यामुळे भले त्याला 3 महिने लागोत, 4 महिने लागोत, 6 महिने लागोत, पण त्यांचं फायनल. आणि देन इट बिकम्स अ ऑर्डर ऑफ द कोर्ट, ऑर्डर ऑफ द कमिशन. तर त्यामुळे फायदे आहेत. ग्राहकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा, त्याच्यासाठी ओपन राहावं. त्याच्यासाठी जर का विरोधी पक्ष म्हणत असेल की आम्हाला तयारी आहे, तर त्याची हे करावी, किंवा ग्राहकांनी तशी म्हणजे इच्छा दर्शवावी. तर ते मीडिएशन कॅन वर्कआउट ॲज अ गुड एक्सपिरियन्स. मला इथे सांगायला आवडेल की रेरा कायदा जो बऱ्याच मंडळींना आता माहिती असेल की 2017 साली आपला रेरा कायदा आला आणि त्याच्यानंतर त्या कायद्याखाली महारेरा म्हणून महाराष्ट्रातलं जे प्राधिकरण निर्माण झालं, त्याच्यात मुंबई ग्राहक पंचायतीने सलोखा मंच सुरुवात केली, म्हणजे कन्सिलिएशन. आर्बिट्रेशन, कन्सिलिएशन आणि मेडिएशन हे 3 पर्यायी न्यायव्यवस्था आहेत. आणि त्यामुळे त्यातलं कन्सिलिएशन आम्ही तिथे रुजू केलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने चालतंय आणि ग्राहकांना खूप चांगल्या पद्धतीने समजवताना प्रश्न सुटतायत. महारेराकडे फॉर्मल तक्रारही करावी लागत नाहीये आणि त्याचा सक्सेस रेट अमितजी आज जवळजवळ 79% आहे. म्हणजे जर का 100 तक्रारी आल्या तर त्यातल्या 79 तक्रारींमध्ये समझौता होतोय आणि दॅट बिकम्स द फायनल. तर त्यामुळे मला इथे देखील ग्राहक संरक्षण कायद्याखाली मला निश्चित सांगावं असं वाटेल, एक ग्राहक कार्यकर्ता म्हणून, जर का तक्रार समझौत्याने किंवा मध्यस्थीने मिटू शकत असेल तर जरूर मिटवावी. थोडंफार कमी जास्त पुढे मागे होण्याची शक्यता असते, पण तरी पण एकंदरीत लॉंग टर्म आपले खर्च, अपील मागून अपील वगैरे हे सगळं जर का बघितलं तर ते ग्राहकांच्या हिताचं असतं. तर त्या दृष्टीने मीडिएशनची तरतूद ही तसं म्हटलं तर स्वागतार्ह आहे आणि त्याचा नीट व्यवस्थित उपयोग ग्राहकांनी करून घेणं योग्य ठरेल असं. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायद्यातल्या ह्या नव्या 2019च्या कायद्यातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आता आपण मीडिएशन पाहिलं, त्याच्यानंतर आर्थिक कार्यकक्षा वाढवल्या, त्याच्यानंतर आणखी एक नवीन क्रिएशन ज्याला आपण म्हणू, निर्मिती, की जी आधीच्या कायद्यात नव्हती, ती म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, थोडक्यात CCPA. आता ह्या ऑथॉरिटीला फार मोठे अधिकार दिलेले आहेत. कशासाठी? 3 गोष्टी महत्वाच्या. हे काय काम करणार आहे प्राधिकरण? तर ग्राहकांचे जे हक्क आहेत त्या हक्कांची अंमलबजावणी होते की नाही ते बघणं. अनुचित व्यापारी प्रथा, बऱ्याच वेळेला ग्राहक हा अनुचित व्यापारी प्रथांमुळे फसवला जातो, नाडला जातो, लुटला जातो. त्याची उदाहरणं अनेक आहेत. अशा ठिकाणी हे प्राधिकरण तुमचं संरक्षण करू शकतं. याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं अमितजी तर मला एक सांगता येईल. सर्वांना आपल्याला कॉमन आहे, हॉटेलमध्ये जातो आपण किंवा दुकानात आपण कोल्ड्रिंकची बॉटल घेतो, कूलिंग चार्जेस म्हणून म्हणा किंवा काही म्हणा MRP पेक्षा जास्ती आकारले जातात. आम्ही दररोज दूध घेतो, दुधावर देखील आम्हाला 1 ते 2 रुपये प्रति लिटर जास्ती द्यावेच लागतात, बहुतांश द्यावा लागतात. अशा वेळेस ग्राहकाची अडचण ही असते की 2 रुपयासाठी मी कुठे ग्राहक न्यायालयात जाऊ? अनुचित व्यापारी प्रथा आहे की नाही? निश्चित आहे. पण त्या 2 रुपयासाठी आता कधी कधी आपण पेपरात बातम्या ऐकतो. आता देखील मला वाटतं गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी बरीच व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती की आईस्क्रीमसाठी एवढं हे घेतलं, 10 रुपये जास्ती लावले आणि त्याला 2 लाखाचा दंड केला होता.
पण असा एखादा विरळा ग्राहक जातो की तो नेटाने ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहक न्यायालयात जाऊन लढतो आणि मग जिंकतो. आता तसं करायची गरज नाही. आता हे जे प्राधिकरण आहे ते प्राधिकरण अशा प्रकारे ज्या अनुचित व्यापारी प्रथा आहेत बाजारात त्या प्रथांना आळा घालण्यासाठी कारवाई करू शकतो. आणि शिवाय तिसरी गोष्ट म्हणजे एक आपण पाहिलं की ग्राहकांचे जे हक्क आहेत त्याचं उल्लंघन होत असेल तर तिथे दिस CCPA कॅन स्टेप इन. दुसरं अनुचित व्यापारी प्रथा असेल तर त्यांना आवर घालणार, त्यांना आळा घालणार आणि जे कोण करत असेल त्यांना डिस्कंटिन्यू करायला लावणार. त्यामुळे ग्राहकांचं संरक्षण होणार. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची, खूप व्यापक, सगळ्यांचा म्हटलं तर आवडीचा विषय, सगळ्याचा विषय, जाहिराती. मिसलिडिंग आणि फॉल्स ऍडव्हर्टिजमेंट्स, खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर अंकुश ठेवण्याचं काम ह्या प्राधिकरणाने करणं या नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात अपेक्षित आहे. आता ह्याच्याबद्दल तक्रार कोण करू शकणार? ग्राहक. मुळात प्रश्न असा यायचा की मी जाहिरात टीव्हीवर बघतो, मला ती खटकते, पण मी जर का ग्राहक न्यायालयाच्या दारात जायचं म्हटलं तर मला पहिल्यांदा विचारण्यात येतं, भाऊ तुम्ही ग्राहक आहात का हो ह्या जाहिरातीच? मी प्रॉडक्ट घेतलेलाच नाही पण मला ती जाहिरात खटकते, मला माहिती आहे ती खोटी आहे, मला माहिती आहे ती दिशाभूल करणारी आहे. कुठलंही एनर्जी ड्रिंक घेऊन मुलाची उंची 6 इंच नाही वाढत. मला जायचंय तक्रार, पण मग तिथे पहिलाच मला तक्रारी अडचण येतो की तुम्ही ग्राहक आहात का? कारण ग्राहक न्यायालयात तक्रार कोण करू शकतो? ग्राहक किंवा ग्राहक संघटना. तर त्यामुळे मी ग्राहक नसलो तर माझी तक्रार नाही. आता हे प्राधिकरणाला विशेष अधिकार असेही दिलेले आहेत की एक तर ती जाहिरात थांबवू पण शकतात, ही जाहिरात डिस्कंटिन्यू करू शकतात किंवा ही जाहिरात मॉडिफाय करायला सांगू शकतात. ते अधिकार त्यांना आहेत. त्याचबरोबर इतर काही बाबींसाठी अशा जर का काही गंभीर गोष्टी असतील तर तुमच्या माझ्यासारखे ग्राहक जसे ग्राहक न्यायालयात जातात तसंच ह्या प्राधिकरणाला देखील या नवीन कायद्याने तक्रारदार म्हणून लोकस्टँडी दिलेली आहे ग्राहक न्यायालयात जायची. त्यामुळे प्राधिकरण आता ग्राहकांतर्फे तिकडे देखील तक्रारी दाखल करू शकते ज्या ह्या कायद्याच्या चौकटीत राहणार. आणि त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे ते देखील तक्रारदार होऊ शकतील आणि मग जाऊन देत ना त्यांनी. मग ते 2 रुपयाचं माझं जे भांडण आहे ते संबंध वर्गाचा आहे, ग्राहक वर्गाचा आहे. त्यामुळे ह्या प्राधिकरणाकडे करायच्या तक्रारींचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की अशा तक्रारीच तिकडे जाऊ शकतील की जी फक्त शिरीष देशपांडेंची किंवा अमित देशमुखांची नाहीये, तर ती सर्वसाधारण सर्व ग्राहक वर्गाची आहे, कन्झ्युमर ॲज अ क्लास. तर त्यामुळे या प्राधिकरणाकडे करायच्या तक्रारी लक्षात घ्या, या कन्झ्युमर ॲज अ क्लास म्हणून असतील तर ते प्राधिकरण घेणार आहे. आणि ह्याच्यातली गंमत अशी, जाहिरातींबद्दल तर सर्वसाधारण लोक देखील, पब्लिक ऑल्सो कॅन पॉइंट आउट टू द प्राधिकरण की आम्हाला ही जाहिरात मिसलिडिंग वाटते, आम्हाला ही फॉल्स वाटते. मग त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील आणि मग ते प्राधिकरणातर्फे तुमच्याकडनं ती चौकशी करणं, इन्व्हेस्टिगेशन करणं आणि मग ती जर का जाहिरात आक्षेपार्ह वाटली तर ती थांबवणं किंवा मॉडिफाय करणं, दुरुस्त करून प्रसारित करायला लावणं हे प्राधिकरण करू शकतं. त्यामुळे हे प्राधिकरणाचे 3 महत्वाचे अधिकार किंवा काम हे म्हणजे ग्राहक संरक्षणाचे जे हक्क आहेत, आपले ग्राहकांचे हक्क आहेत, त्या हक्कांचे कुठेही पायमल्ली होत असेल तर ती पायमल्ली रोखणं, त्याच्यासाठी कारवाई करणं किंवा, आणि हे सगळं ऍज अ क्लास ऑफ कन्झ्युमर्स, एकट्या दुकट्याचं नाही. एकट्या दुकट्याचं असेल तर ग्राहक न्यायालय आहे, पण कलेक्टिव्ह असेल तर ते तुम्ही प्राधिकरणाकडे येतात. दुसरं म्हटलं त्याप्रमाणे अनुचित व्यापारी प्रथा आणि तिसरं फॉल्स आणि मिसलिडिंग जाहिराती. या 3 गोष्टींसाठी हे प्राधिकरण निर्माण करण्यात आलेलं आहे. याच्यातली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी आहे, मध्ये पेपरात न वाचलं असेल की ह्या जाहिरातींमध्ये ज्या सेलिब्रिटीज वापरल्या जातात, अमिताभ बच्चन येतात आणि कोण नट्या येतात वगैरे सगळे येतात आणि त्यांचा एक ब्रँड इमेज असतं आणि ते सेलिब्रिटी स्टेटसमुळे अगदी आमचे खेळाडू पण येतात.
आणि त्यांच्यामुळे एक ग्राहकांवर खूप प्रभाव पडतो आणि त्यामुळे हे घ्यावंसं वाटतं, एखादा वस्तू घ्यावीशी वाटते, मुलं हट्ट करतात. आता या सेलिब्रिटींवर एक जबाबदारी आहे या नवीन कायद्यात, की एखादी जाहिरात खोटी किंवा दिशाभूल करणारी आढळली आणि त्याच्यात जर का सेलिब्रिटीचा वापर असेल तर केवळ त्या जाहिरातदारालाच दंड होईल असं नाही, केवळ ती जाहिरात मागे घेतली असं नाही, तर त्यातल्या सेलिब्रिटीला देखील दंड होऊ शकतो. आणि हा दंड पहिल्या गुन्ह्याला 10 लाखापर्यंत असू शकतो, परत केला तर 50 लाखापर्यंत जाऊ शकतो. इतकंच नाही तर काही गंभीर परिस्थितीत जर का प्राधिकरणाला वाटलं, म्हणजे ही जी ऑथॉरिटी आहे, सेंट्रल ऑथॉरिटी, त्यांना जर का वाटलं की हे फारच आक्षेपार्ह आहे की ज्या इररिस्पॉन्सिबल पद्धतीने सेलिब्रिटीने तो दावा केलेला आहे कुठलीही दक्षता न घेताना, तर हे प्राधिकरण त्या सेलिब्रिटीला 1 वर्षापर्यंत तू कुठल्याही जाहिरातीमध्ये भाग घेता कामा नये असं सांगू शकतो. प्रोहिबिशन to act as a celebrity in the advertisement if found that you have not done a due diligence. आणि याच्यासाठी पळवाट किंवा डिफेन्स सेलिब्रिटीचा हा असला पाहिजे की आम्ही ड्यू डिलिजन्स केलेला आहे. म्हणजे नक्की काय, हे पहिल्यांदाच येत आहे आता, हे लक्षात घ्या की ग्राहक संरक्षण कायद्यात पहिल्यांदा ही आता तरतूद केलेली आहे की सेलिब्रिटीज आर मेड अकाउंटेबल. पण इतक्या कॅज्युअली तुम्ही कुठलंही कोणीतरी सांगितलं तुम्हाला एक काही लाख पैसे दिले किंवा कोटी, मला माहित नाही याचे रेट्स कसे असतात ते जाहिरातींचे, पण लाखात आणि कोटीत असतात, आणि असं सांगितलं म्हणून बाबा काही सांगायचं आणि तुम्ही जाहिरात करायची, तर आता तसं होणार नाहीये. की जसं तो उत्पादक इज लायबल टू प्रूव्ह दॅट द क्लेम दॅट ही हॅज मेड इज करेक्ट, तसंच त्या सेलिब्रिटीलाही दाखवावं लागेल की त्यांनी ड्यू डिलिजन्स घेतला. ड्यू डिलिजन्स म्हणजे काय, दक्षता घेतली होती. की बाबा समजा एखाद्या तुमच्या फिल्म स्टारला सांगितलं की बाबा माझ्या तेलाची जाहिरात करायची, आणि काय करायचे की हे तेल लावलं तर तुमच्या टकलावर केस येतील. आता इतकं जेव्हा बोल्ड स्टेटमेंट केलं जातं जाहिरातीतनं, त्यावेळेला त्या सेलिब्रिटींनी ही अपेक्षा आहे चौकशी करायची की भाऊ कसं केलं हे ते, असं एवढं काय आहे तुमच्या तेलात, आणि असे काही टकलावर केस आलेले ग्राहक आहेत का तुमच्याकडे, तुम्ही दाखवू शकाल का, मला त्याचा डेटा आहे पाहिजे का, कारण यू आर मेकिंग अ क्लेम विच लुक्स ऍब्सर्ड ऑन द फेस ऑफ इट. कसं असं होऊ शकतं. इम्पॉर्टन्सी बद्दल असेच काही जर का कोणी दावे केले तर सेलिब्रिटीजने विचारायला पाहिजे. म्हणजे सेलिब्रिटीजवर आता एक मोठी जबाबदारी ह्या कायद्याने घातलेली आहे की ड्यू डिलिजन्स, यू हॅव टू एक्सरसाइज ड्यू डिलिजन्स, टेक केअर, अदरवाइज यू आर इन फॉर द प्रॉब्लेम. एक तर पेनल्टी होऊ शकते 10 लाख ते 50 लाखापर्यंत, आणि हे जे प्रोहिबिशन इन ऍक्टिंग इन ऍडव्हर्टिजमेंट ऍज अ सेलिब्रिटी फॉर द फर्स्ट ऑफेन्स इट इज अप टू 1 year, परत जर का केलं तर 3 वर्षापर्यंत देखील बंदी करता येईल. सांगण्याचा उद्देश असा की जबरदस्त तरतुदी आहेत, त्यामुळे थोडा बचके राहू असं आपण ह्या सेलिब्रिटीजना सांगू शकू, जाहिरातदारांना सांगू शकू. हा नव्या कायद्याचा एक संदेश आहे असं आपल्याला म्हणता येईल की ह्या ज्या जाहिरातींबद्दल हे केलेलं आहे, आणि त्याच्यासाठी एक जे प्राधिकरण निर्माण केलेलं आहे त्या 3 अंगातलं एक महत्वाचं अंग म्हणजे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणं, आणि हे जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामुळे एक वचक निर्माण होईल, आणि त्या वचक निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती कमी होतील अशी अपेक्षा आपण करूया. तर हे थोडक्यात झालं सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीचं कार्य. त्याच्यासाठी संरचना त्यांची अशी असणार आहे की ऍट द हेड ऑफ द ऑथॉरिटी देर विल बी अ चीफ कमिशनर. चीफ कमिशनर बरोबर आणि काही कमिशनर्स असतील, आणि त्याचबरोबर त्यांची रिजनल ऑफिसेस असतील. हेड ऑफिस इज गोइंग टू बी इन दिल्ली, आणि त्याच्यात रिजनल ऑफिसेस असू शकतील. म्हणजे आता ती किती निर्माण करायची ते त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशी रिजनल ऑफिसेस असू शकतील, ऍडिशनल ऑफिसेस असू शकतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे परत की यांना मदतीला, की आता तुम्ही तक्रारी करणार आहात, भरपूर तक्रारी करणार आहात, अनुचित व्यापारी प्रथांच्या भरपूर तक्रारी जाणार आहेत क्लास ऍक्शन सारख्या, ऍज अ कन्झ्युमर्स ऍज अ क्लास, जाहिरातींच्या पण येतील. तर त्याच्यासाठी या तक्रारींची चौकशी आणि इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी यांना एक पूर्ण इन्व्हेस्टिगेशन विंग इथे तयार करण्यात येणार आहे अंडर CCP, आणि तेथे डायरेक्टर जनरल असेल ऑफ इन्व्हेस्टिगेशन, आणि अदर ऍडिशनल डायरेक्टर्स असतील आणि डायरेक्टर्स असतील.
त्यामुळे तक्रार आली की प्रथम दर्शनी जर का सीसीपीए ऑथॉरिटीला वाटलं की याच्यात तथ्य आहे, तर देन दे मे रिफर इट टू द इन्व्हेस्टिगेशन विंग. हे थोडंसं आपल्या समोर जी वकील मंडळी आहेत आणि ज्याच्यातली जी काही सिनियर्स असतील त्यांना आठवत असेल, पूर्वी आपल्याकडे MRTP कायदा होता, मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. त्याच्यात असंच पद्धतीने जाहिरातींवर कंट्रोल वगैरे, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसवर कंट्रोल वगैरे होता आणि ते परत इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी तिथे पण एक इन्व्हेस्टिगेशन विंग होती. ते मॉडेल थोडंसं तिथून घेतलेलं आहे आणि थोडंसं अमेरिका वगैरे अशा परदेशातनं जे मॉडेल आहे तिकडनं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या अनुचित व्यापारी प्रथा आणि जाहिराती पुकारलेल्या आहेत त्या मिसलिडिंग ऍडव्हर्टिजमेंट्सवर कंट्रोल करण्यासाठी हे प्राधिकरण निर्माण करण्यात आलेलं आहे. तर हे थोडक्यात असं CCPS आहे. CCPA इन्सिडेंटली सुओमोटो पॉवर्स देखील आहेत की एखादी अनुचित व्यापारी प्रथा किंवा एखादी जाहिरात त्यांच्या स्वतःच्या निदर्शनास आली किंवा कोणीतरी आणून दिली, तर ते सुओमोटो त्यांचे अधिकार वापरू शकतील आणि त्यांना नोटीस काढून पुढची कारवाई करू शकतील. तर जे अधिकार ग्राहक न्यायालयांना नाही आहेत, तर ते अधिकार यांना आहे. आता याच्यातली एक आणि गमतीची बाब अशी आहे की अशी ऑर्डर यांनी दिली CCPAने की ही जाहिरात मागे घ्या किंवा ही जाहिरात मॉडिफाय करा किंवा सेलिब्रिटीला सांगितलं दंड ठोकला वगैरे, नंतर शिक्षा पण आहे बरं. तर ही ऑर्डर कुठे चॅलेंज होणार? तर याच्या विरुद्ध अपील दिलेलं आहे ते नॅशनल कमिशन पुढे दिलेलं आहे. आपले राष्ट्रीय आयोग जे आहे त्यांच्या पुढे हे अपील आहे थेट. तर त्यामुळे CCPA ऑर्डर्स अंडर सेक्शन 20 and 21 or 19 and 20 इज अपीलेबल बिफोर द नॅशनल कमिशन, अशी ही तरतूद आहे. आता त्याच्यानंतर हे CCPA बद्दल थोडक्यात झालं. आपल्याला वेळ मर्यादित आहे त्यामुळे मी जास्ती सविस्तर जात नाही. आता ग्राहक संरक्षण नव्या कायद्याचं आणखी एक वैशिष्ट्य आम्ही जी म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते परत ग्राहक हितैषी आहे, ग्राहकांच्या चांगल्या संरक्षणासाठी आहे आणि ते म्हणजे अनफेअर कॉन्ट्रॅक्ट टर्म्स. अनफेअर कॉन्ट्रॅक्ट टर्म्स म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की ग्राहक आणि सेवा देणारा पुरवठादार असतो तो किंवा उत्पादक असतो तो किंवा बिल्डर असतो तो, हे वेगवेगळे आपण किंवा कर्ज देणारा बँक किंवा काय असतात ते करार होत असतात आणि या करारातल्या अटी शर्ती या बऱ्याचशा एकतर्फी असतात आणि एकतर्फी असल्यामुळे अनफेअर असतात, इनइक्विटेबल असतात. आता राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग या दोघांना, जिल्हा आयोगाला नाही हे मी स्पष्ट करतो, हे अधिकार राज्य आणि राष्ट्रीय आयोगांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे काय की जर का एखादं उदाहरण घ्या की एखाद्याने करार केलेला आहे आणि सांगितलं की लोन असेल तर ते रिपेमेंट करायचं असेल तर ते तुम्ही अशा अशा कंडिशनवर अर्ली रिपेमेंट इज अलाउड. पण ह्यांनी जर का क्लॉज टाकला की अर्ली पेमेंट इज नॉट अलाउड किंवा एखाद्या गोष्टीत ऍडव्हान्स तुम्ही रक्कम द्यायची आणि ती ऍडव्हान्स रक्कम इज डिस्प्रपोर्शनेट टू द टोटल व्हॅल्यू वगैरे, तर हे अनफेअर होऊ शकतं. किंवा बऱ्याच वेळेला कॅन्सलेशनच्या टर्म्स असतात कॉन्ट्रॅक्टच्या, ह्या बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटलं तर आम्ही कॅन्सल करू, तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही नाही करायचं ग्राहक, पण आम्ही करणार. बिल्डर्सची अग्रीमेंट्स असतात, ही बऱ्याच वेळेला अनफेअर कॉन्ट्रॅक्ट त्याच्यात भरपूर मिळतात, अनफेअर टर्म्स. तर त्यामुळे ह्या अनफेअर टर्म्स चॅलेंज करण्याचा अधिकार ग्राहकांना ह्या नव्या ग्राहक कायद्याने मिळालेला आहे आणि तो पॉवर रद्द करण्याचे, म्हणजे असं जर का तुम्ही अग्रीमेंट दाखवलं कोर्टाला की बाबा बिल्डरने असं असं अग्रीमेंट केलेलं आहे आणि ही तरतूद यातली अनफेअर कॉन्ट्रॅक्ट आहे, अनफेअर टर्म आहे कॉन्ट्रॅक्ट मधली, तर तेवढी टर्म ती रद्द बातल करण्याचे अधिकार आता राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोगाला आहेत आणि ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त लाभ उठवला पाहिजे. ते अधिकार जिल्हा आयोगाला नाहीत, फक्त राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. सो अनफेअर कॉन्ट्रॅक्ट टर्म्स आर नाउ ओपन टू चॅलेंज आणि त्यामुळे हा परत एक मेसेज, संदेश जो इंडस्ट्रीला जाणार आहे, बिझनेसला जाणार आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर्सना जाणार आहे की आता ग्राहकांची एकतर्फी अटी लादू शकणार नाहीत. माइंड यू, इट इज ओपन टू चॅलेंज, इट कॅन बी स्ट्रक डाऊन. आय डोंट हॅव टू गो टू द सिव्हिल कोर्ट. आमची ग्राहक न्यायालय देखील ते रद्द करू शकते. हे ग्राहकांना मिळालेला एक चांगला अधिकार आहे आणि हे पॉवर जे दिलेले आहेत राज्य आयोगाला आणि राष्ट्रीय आयोगाला ते त्या पद्धतीने राबवतील आणि अशा पद्धतीने हे
अनफेअर कॉन्ट्रॅक्ट जे असतात किंवा अनफेअर टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ शकणार नाही, ज्या तरतुदी त्यातल्या बाधक आहेत, एकतर्फी आहेत, अनुचित आहेत, त्या रद्द करण्याचे अधिकार ह्या आपल्या राज्य आणि राष्ट्रीय आयोगाला दिलेले आहे. आता त्याच्यानंतर आपण येऊया की प्रॉडक्ट लायबिलिटी हा आणखी एक नवीन चॅप्टर या ग्राहक संरक्षण कायद्यात आणलेला आहे. आता मी हा तेवढ्या विषयावर बोलतो आणि नंतर मग काय आम्ही जे प्रश्न वगैरे असले तर आपण घेऊया, कारण या महत्वाच्या नवीन तरतुदी या आहेत त्या प्रॉडक्ट लायबिलिटी नंतर सांगतो. प्रॉडक्ट लायबिलिटी म्हणजे नक्की काय? उत्पादक जेव्हा एखादी वस्तू उत्पादित करतो आणि ती बाजारात ग्राहकांसाठी आणतो तेव्हा ती सुरक्षित असली पाहिजे, ती चांगली असली पाहिजे, ती दर्जेदार असली पाहिजे, ही अपेक्षा आहे. आता कायद्याने तसं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व लायबिलिटी ही उत्पादकांवर टाकलेली आहे. नुसती उत्पादकांवर टाकून थांबवलेलं नाहीये, ती उत्पादकांबरोबरच ती वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यावरही टाकलेली आहे. आणि बऱ्याच वेळेला अशा काही वस्तू असतात की त्या वस्तूंना सर्व्हिस लागते. उदाहरणार्थ आपण गाडी घेतो, त्याला आफ्टर सेल सर्व्हिस लागते. तुम्ही डोमेस्टिक गॅजेट्स अप्लायन्सेस घेता, त्याला आफ्टर सेल सर्व्हिस असते, तिथे सर्व्हिस द्यावी लागते. तर त्यामुळे असे हे जे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे आहेत, प्रॉडक्ट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून त्यांना म्हटलेलं आहे, त्यांची पण अशी जबाबदारी येणार आहे. केव्हा? की जर का अशा वस्तूच्या वापरामुळे ग्राहकाला काही इजा झाली, हार्म हा शब्द त्यांनी वापरलाय, हार्म. इफ द प्रॉडक्ट कॉजेस हार्म to the consumer because of using this product, then the manufacturer is liable. At times seller may be liable, or at times the product service provider may be liable. हे तिघांना केलंय, लक्षात घ्या. Not that always all three will be jointly and severally liable. Not that always seller will be liable. Not that always only manufacturer will be liable. Depending on the facts and circumstances of the case. म्हणजे कसं आहे की बऱ्याच वेळेला एखादं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. आपल्या घरी गॅस येतो एलपीजीचा, प्रॉडक्ट आहे, कोणाचा आहे? मे बी हिंदुस्तान पेट्रोलियम, बीपीसीएल, इंडियन ऑइल, उत्पादक जण आहे. सर्व्हिस कोण देतो मला? गॅस डीलर देतो. त्यामुळे प्रॉडक्ट सर्व्हिस प्रोव्हाइडर. तर त्यामुळे इथे उत्पादक हा असतो आणि इथे सेलर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर हा डीलर असतो. आता समजा ही झालेली केस आहे आणि ही ग्राहक संरक्षण कायद्यात त्यावेळेला देखील झाली होती आणि तशा केसेस बऱ्याच होतात. पहिली केस हँडल करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. इट वॉज अ कोइन्सिडन्स. पण एलपीजी ऍक्सिडेंटची केस होती समजा, आणि एलपीजी ऍक्सिडेंट हल्ली दोन गॅसेस सिलेंडर्स घरात असतात. पहिला सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर त्या गृहिणींनी लावायचा प्रयत्न केला, पण गॅस काही पेटेल. 3-4 वेळा प्रयत्न करून पाहिला लायटर, पण गॅस पेटत नाही. पेटतोय विसतोय, पेटतोय विसतोय. म्हणून मग त्यांनी डीलरला बोलवलं. डीलरचा मेकॅनिक आला, काय झालं त्यांनी सांगितलं, बाईने सांगितलं असंच. त्यांनी परत लावून पाहिलं, परत तीच स्टोरी, पेटतोय विसतोय, पेटतोय विसतोय. त्या मेकॅनिक होता, अनुभवी होता असं दिसतंय. त्यांनी स्क्रूड्रायव्हर काढला बॅग मधून आणि त्या बाईला सांगितलं की इसमें गॅस थोडा ज्यादा आहे. आणि तो गॅस जास्ती असल्यामुळे तो प्रेशर जे पाहिजे होतं तेवढं त्याच्यावर येऊन तो ऍक्च्युअली गॅशियस फॉर्म मध्ये असायला पाहिजे, पण तो लिक्विफाईड असतो. एलपीजी मधला लिक्विफाईड गॅस आहे, तो पूर्ण गॅसेस नसतो. त्यामुळे त्या प्रेशरमुळे इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू गॅस आणि मग इट कॅचेस द फ्लेम. पण त्याच्यात जर का लिक्विड ड्रॉपलेट जात असले प्रेशर कमी असल्यामुळे तर ते पेटणार नाही आणि त्यामुळे तो विझत होतो. त्याचं डायग्नोसिस परफेक्ट होतं. त्याने स्क्रूड्रायव्हर काढला आणि ती व्हॉल्व पिन असते सिलेंडरची, ती दाबून दाबून त्यांना गॅस बाहेर काढायला लागला. ते का गृहिणीने विचारलं, अरे काय करतो? गॅस खाली करताय, ज्यादा हो गया. तो म्हणाला, कुछ नाही होगा, एक 10 मिनिट ठेरो, नंतर लावा तुम्ही गॅस, सगळं सुरू होईल. त्याप्रमाणे त्याने गॅस काही घरातच रिकामा केला, थोडासा फुस करून काढला आणि त्याच्यानंतर तो हॉलमध्ये थांबला होता मुलाशी गप्पा मारत, बघतो होईल की नाही म्हणून. 10 मिनिटांनी बाईने गॅस लावला, गॅस तिकडेच होता आणि त्यामुळे आग लागली आणि त्या आगीत
बाई इंज्युअर झाल्या, मेकॅनिक धावत आला, तो इंज्युअर झाला, मुलगा आला, तो इंज्युअर झाला, बाई वारली आणि ती केस ग्राहक न्यायालयात आली. त्यावेळेला देखील आम्हाला नुकसान भरपाई मिळाली. आता हे जास्ती क्रिस्टलायझेशन झालेत अशा केसेस. प्रॉडक्ट लायबिलिटी आता स्पष्टपणे अधोरेखित इथे करण्यात आलेली आहे. मध्ये आपल्यातल्या काही जणांना माहिती असेल, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे मला वाटतं काहीतरी इक्विपमेंट त्यांना हे केलं होतं, इम्प्लांट केले होते आणि ते डिफेक्टिव्ह निघाले. त्याच्यावर प्रॉडक्ट लायबिलिटीची केस अशी होऊ शकते. पण त्याच्या आधीच केंद्र सरकारने एक्सपर्ट कमिटी नेमली, कारण त्यावेळेला नवीन कायदा नव्हता आपल्याकडे. एक्सपर्ट कमिटी नेमली, फाइंड आउट केलं की दॅट इम्प्लांट वॉज डिफेक्टिव्ह, तो गंजायचा आणि त्याच्यामुळे डॅमेज व्हायचा. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर फेमस आहे. त्यांच्या पावडर मधनं ॲस्बेस्टसचे कण असायचे आणि त्यामुळे इट यूज टू कॉज द ओव्हेरियन कॅन्सर टू द वुमेन असं एस्टॅब्लिश झालं आणि त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागली. मॅकडॉनल्ड्स जे सगळं आपल्याला माहिती आहे, मॅक, आणि त्यांच्यातले सगळ्यात आवडते प्रॉडक्ट्स म्हणजे तुमचे फ्रेंच फ्राईज आणि काय पोटॅटोचे काय हे असतात वगैरे, ते व्हेजिटेरियन प्रोडक्ट म्हणून विकत होते. आणि नंतर असं आढळून आलं की त्याच्यात जे व्हेजिटेबल ऑइल ते वापरायचे त्याच्यात बीफ इसेन्स असायचं. आणि त्यामुळे हिंदू काही संस्था आणि काही ग्राहक यांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे मॅकडॉनल्डना ऍक्च्युली त्या सर्व मंडळींना एक तो मॅटर सेटल करावा लागला. त्यांना बरीच मोठी अमाऊंट डोनेशन म्हणून दिली आणि ते इश्यू सेटल केला. सांगण्याचा मतितार्थ असा की आता ह्या गोष्टी जास्ती प्रकर्षाने पुढे येऊ शकतील. वकील मंडळींनी देखील हे बघणं आवश्यक आहे की प्रॉडक्ट लायबिलिटी म्हणजे नक्की काय, की अशा गोष्टी आता याच्यात प्रॉडक्ट लायबिलिटी कुठे येते. या पोटॅटो तुमचे चिप्स म्हणालात किंवा जे फ्रेंच फ्राईज म्हणालात, नॉन डिस्क्लोजर ऑफ द फॅक्ट. Product liability has cast an obligation on the product manufacturer to disclose all the facts, to disclose the information necessary. आणि प्रॉडक्ट कसा वापरायचा त्याच्या देखील इन्स्ट्रक्शन्स पाहिजेत. जर का एखादा प्रॉडक्ट दिलेल्या सर्व्हिसमुळे जर का त्याच्यातनं काही इजा झाली तर प्रॉडक्ट सर्व्हिस प्रोव्हायडर विल बी रिस्पॉन्सिबल. जर का एखादा सेलर आहे आणि त्या सेलरनी तो प्रॉडक्ट काही सबस्टॅन्शियली बदल करण्याचे किंवा त्याचे अधिकार त्याच्याकडे असतील आणि त्यांनी केला असेल आणि त्याच्यामुळे इजा झाली असेल तर इव्हन द सेलर विल बी लायबल. किंवा सेलरनी त्याच्यावर काही जर का लेबल लावलं त्या प्रॉडक्टवर आणि त्याच्यात चुकीची इन्फॉर्मेशन दिली किंवा तो प्रॉडक्ट कसा वापरायची जी इन्फॉर्मेशन दिलीच नाही आणि त्याच्यामुळे इजा झाली तर अशा वेळेला हे प्रॉडक्ट लायबिलिटीचे क्लेम ग्राहक न्यायालयात घेऊन जाऊ शकतील आणि त्याच्यातनं आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकतील. त्याच्यातनं जाणारा संदेश परत हाच आहे, म्हणजे कोणाला नुकसान भरपाई किती मिळावी किंवा किती द्यावी लागावी हा नाहीये प्रश्न. प्रश्न असा आहे की ह्या कायद्यामुळे, ह्या तरतुदीमुळे आपण आता उत्पादकांना, नंतर वस्तूच्या उत्पादनांची सेवा देणाऱ्या सेवा पुरवठादारांना आणि विक्रेत्यांना देखील आपण जागरूक करतोय की आता तरी जरा जागे व्हा. तुमचं उत्तरदायित्व, तुमची जबाबदारी ग्राहकांप्रती वाढलेली आहे. ते या ग्राहक संरक्षण कायद्याने काम केलेलं आहे आणि त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने ग्राहक अशा पद्धतीने त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण करण्याचं काम भारतीय संसदेने केलेलं आहे. त्याच्यात काही त्रुटी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आहेत, कायदा आहेत, त्रुटी असतील त्या दुरुस्त करता येतील, त्या दुरुस्त होतील अशी आमची अपेक्षा पण आहे. पण त्यामुळे सगळंच वाईट आहे असं नाहीये. त्याच्यातल्या चांगल्या तरतुदी आहेत. मेडिएशनची मी म्हटलं, मध्यस्थीची एक तरतूद चांगली आहे. त्याच्यानंतर CCPA जे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी आहे, त्याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा फॉल्स मिसलिडिंग ऍडव्हर्टिजमेंट्सना आळा घालता येऊ शकेल. आपल्या ग्राहकांच्या हक्कांबद्दल जे काय आहे तिथे जर पायमल्ली होत असेल तर तिकडे आपण त्यांची मदत घेऊ शकतो. त्याच्यानंतर अनुचित प्रथांमध्ये मदत घेऊ शकतो. त्याच्यानंतर अनफेअर कॉन्ट्रॅक्ट जे आहेत किंवा अनफेअर टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आहेत तिथे त्याला आपण आव्हान देऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा जो कायदा केलेला आहे हा ग्राहकांच्या संरक्षणासाठी निश्चित आहे. जर का ग्राहकांनी त्याचा योग्य वापर केला निश्चित चांगलं त्याचं संरक्षण होऊ शकेल, प्रभावीपणे होऊ शकेल. अर्थात ह्याच्यातल्या मायनस गोष्टी आहेत, ह्याच्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यात येईल, ह्याच्यातनं
जिल्हा आयोगावर खूप मोठा भार येणार आहे का वगैरे, हे प्रॅक्टिकल व्यावहारिक गोष्टी आहेत त्या आपण आणि सर्व ग्राहक संघटनांनी, वकिलांच्या संघटनांनी वगैरे सगळ्यांनी मिळून सरकारकडे घेणं आणि एकंदरीत व्यवस्था अशी निर्माण व्हायला पाहिजे की हा जो नवीन ग्राहक संरक्षण कायदा आलाय तो तरी आता निदान चांगल्या पद्धतीने हा राबवला जाऊ शकतो की नाही वगैरे हे आपल्याला बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी एक काम म्हणजे ग्राहक संस्था जे काम नेहमी करतच असतात, जागल्याची भूमिका, की सतत सरकारवर दबाव आणून या गोष्टी करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा नवीन आला, त्याच्यात छान छान तरतुदी आहेत, त्यामुळे ग्राहकांचं संरक्षण होणार आहे असं काही नाही. लढेल त्यालाच मिळेल. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे, ह्या तरतुदी समजून घेणं आवश्यक आहे. वकील मंडळींनी ह्या समजून नीट घेतल्या पाहिजे. त्याच्या मागच्या जो भूमिका आहे, आशय आहे, उद्देश आहे, तो मी आज थोडासा विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न केला की प्रॉडक्ट लायबिलिटी मध्ये काय आहे, सीसीपीए मध्ये काय आहे, आणि ह्याच्यातनं जो जाहिरातदारांना संदेश जातोय किंवा उत्पादकांना संदेश जातोय, सर्व्हिस प्रोव्हायडर्सना संदेश जातोय, आमच्या बिल्डर मंडळींना संदेश जातोय, हा सगळा त्यांनी घेणं आणि एकंदरीत बाजारपेठ चांगली करा, ग्राहकांना मान द्या, ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करा, आणि हे सगळं केलं तर धंदा तुमचाच आहे, तुम्हीच मोठे होणार आहे. तर त्यामुळे शेवटी ग्राहक देवो भव, तसं संबंध अर्थचक्र हे आपलं ग्राहकांमुळे चाललेलं आहे. तर त्यामुळे ह्या ग्राहकाची पर्वा तुम्हाला करायलाच पाहिजे, ग्राहकांचं संरक्षण केलं पाहिजे, ग्राहकांना मान दिला पाहिजे, आणि त्या दृष्टीने जर का काम केलं तर मग ह्या कायद्याची पण आपल्याला गरज लागणार नाही. आज चांगला कायदा आहे, त्यामुळे विस्तृतपणे ह्या कायद्याचा सगळ्यांनी अभ्यास करणं आवश्यक आहे. अजूनही काही त्रुटी आहेत, त्याच्यानंतर कदाचित प्रश्नोत्तरानंतर आणि आपल्याला बोलून येतील पुढे वगैरे, हे सगळंच आहे असं नाही, पण एक कालमर्यादा असते. त्यामुळे आता मला वाटतं 1 तास जवळजवळ झालेला आहे, त्यामुळे मी माझे विचार किंवा मांडणी ही आता इथे संपवतो. जर का काही प्रश्न असले तर आपण त्या प्रश्नांना उत्तराच्या द्वारे आणि काय आपल्याला माहिती देता आली तर तशी देऊ. सर, एक प्रश्न आलेला आहे. हॅलो, हा बोला, ऐकू येतंय. Whether district forum can visit at तालुका places as deputation camp here matters. म्हणजे तालुकाच्या ठिकाणी जाऊन काही विजिट करून तिथे तर काही डायरेक्ट मॅटर्स ऐकू शकतात का, असा प्रश्न त्याच्यात विचारण्यात आलेला. सध्या तरी नाही असं म्हणावं लागेल, आणि त्या निमित्ताने परत एक त्रुटी, मगाशी जे मी म्हटलं की आणि काही त्रुटी आहे, कदाचित प्रश्नांच्या निमित्ताने ह्या त्रुटी आहेत. गंमत सांगतोय, या कायद्यात, नवीन कायद्यात ही त्रुटी आहे. आपल्याला माहिती असेल, राज्य आयोगाच्या अध्यक्षांना बेंचेस स्थापन करण्याचे अधिकार आहेत, आणि मग त्यामुळे मग आपलं एक खंडपीठ असतं औरंगाबाद, एखादं आहे नागपूरला, कधी कधी सर्किट बेंचेस म्हणून आपण पुण्याला, एक कोल्हापूरला वगैरे, नाशिकला वगैरे देखील राज्य आयोग जातो. दुर्दैवाने जिल्हा मंचाला तालुका लेवल सोडा, पण त्यांच्या ठिकाणीच जिल्ह्याच्या जिथे असेल तिथे देखील बेंचेस स्थापन करण्याचे अधिकार नाही आहेत. आणि त्यामुळे परत एक ज्याला अनॉमलस सिच्युएशन कशी होते ती तुम्हाला आणि एक गंमत सांगतो या कायद्यातली, की त्याच्यात म्हणतात काय की हिअरिंग कोणी घ्यायचं, प्रेसिडेंट अँड 1 मेंबर, आणि तुम्ही तरतूद की काय केलं की देअर शॅल बी अ प्रेसिडेंट प्लस सो मेनी मेंबर्स अँड इवन मोर ऍज मे बी प्रिस्क्राईब. कशाला पाहिजेत मग? जर का तुम्ही बेंच स्थापन करणार नाही तर आतापर्यंत 1 आणि 2 होते तिथपर्यंत ठीक आहे, मग आणि सदस्य घेण्याची गरज काय आहे? की जर का प्रेसिडेंट इज अ मस्ट फॉर एव्हरी हिअरिंग, तो प्रेसिडेंट दुसरीकडे जाऊ शकत नाही. राज्य आयोगाचं कसं आहे, राज्य आयोगांना बेंच स्थापन करण्याचे अधिकार आहेत, आणि त्यामुळे त्याच्यातला जो ज्युडिशियल मेंबर आहे तो अध्यक्ष होऊ शकतो त्या बेंचचा. ती जी तरतूद जुन्या कायद्यात होती आणि आता नवीन कायद्यातही राज्य आयोगासाठी आहे, ती जिल्हा आयोगासाठी नाहीये. त्यामुळे जिल्हा आयोगात आम्ही एक मागणी अशी केलेली आहे की जसं राष्ट्रीय आयोगाला आणि राज्य आयोगाला त्यांचे बेंचेस स्थापन करण्याचे अधिकार दिलेले आहेत, तसेच अधिकार तुम्ही जिल्हा आयोगाला पण द्या. आणि मग आता जो प्रश्न विचारला की एखादं बेंच केलं आणि जर का त्यांना वाटलं की बाबा त्या तालुक्याला जाऊन हिअरिंग घ्यावं, येस, सर्किट बेंच पॉसिबल. पण आज मुळात जिल्हा आयोगाच्या अध्यक्षांचे हात कायद्याने बांधलेले आहेत की ते बेंच, उद्या जरी एखाद्या जिल्हा आयोगात जर का 5 जणांची स्थापना झाली, अध्यक्ष आणि 4 जण, तर त्या सगळ्यांना हिअरिंगला बसावं लागेल. अध्यक्ष नसले तर हिअरिंग नाही.
असं आहे. कारण सही करायची ती अध्यक्ष आणि ज्या मेंबरनी हिअरिंग केलंय त्यांनी सही करायची. अदरवाईज दॅट ऑर्डर विल बी इनव्हॅलिड. म्हणजे प्रेसिडेंट्स ऑर्डर सिग्नेचर इज अ मस्ट. आणि बेंचेस केले तर तुम्हाला तितके प्रेसिडेंट नाही करता येणार, तुम्हाला ते वेगळं फोरमच करावं लागेल. ऍडिशनल फोरमची तरतूद आहे हे मी सांगतो, फरक लक्षात घ्या. ऍडिशनल फोरम एका जिल्ह्यात जसं मुंबईत आहे, मुंबईत 2 आहेत, उपनगराला 2 आहेत, शहराला पण 2 आहेत, पुण्यालाही 2 आहेत, मला वाटतं नागपूरलाही 2 आहेत. पण ती 2 वेगळी जिल्हा मंच आहेत, बेंच नाही. पण आम्ही म्हणतो की वेगळं मंच कशाला हवं किंवा वेगळा आयोग कशाला हवा, कारण त्याला पूर्ण मग पॅराफर्नेलिया ज्याला म्हणतो किंवा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला द्यावं लागतं. बेंच म्हटलं की एकच बेंच सेपरेट आहे, पण रजिस्ट्रार तोच राहतो, मग बाकीचा स्टाफ तोच राहतो. तर त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने देखील ही एक तरतूद करणं आवश्यक आहे आणि ती त्रुटी ह्या कायद्यात आहे. तर ती पण आम्ही केंद्र सरकारकडे घेतलेली आहे आणि ती पण मागणी केलेली आहे की दुरुस्ती करा. आणि ती दुरुस्ती करून, आणि नवीन आम्ही काहीच सांगत नाही. राज्य आयोगाला ते अधिकार दिलेले आहेत तुम्ही. राज्य आयोग तशा पद्धतीने काम करतो, राष्ट्रीय आयोग तशा पद्धतीने काम करतात. राष्ट्रीय आयोगात आज तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 6 का 7 बेंचेस काम करतात, राज्य आयोगाला 3-4 बेंचेस काम करतात. मग जिल्हा मंचालाच आम्हाला एकच आणि तो अध्यक्षच असला पाहिजे आणि अध्यक्षांचीच सही पाहिजे, असं होऊन कसं झालंय? अजून एक प्रश्न आलेला, जुने अनफेअर कॉन्ट्रॅक्ट टर्म्स असतील तर त्याच्यावरती या कायद्यानुसार कारवाई करता येईल का? कॉज ऑफ ऍक्शन आता आलं असेल तर होईल की इफ यू आर अग्रीव्ड नाऊ ऑल्सो. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की कंटिन्युइंग कॉज असतं, तर त्यामुळे कंटिन्युइंग कॉज असेल तर इट कॅन बी. कॉज केव्हा निर्माण झाले हे आवश्यक आहे. आता जर का जुन्या ह्याच्यात कायदा आणि तेवढंच इफ दॅट कॉज इज टर्मिनेटिंग, की बाबा समजा फॉर एक्झाम्पल बँकेने हे केलंय आणि त्यांनी लोन रिपेमेंटचं लवकर अर्ली रिपेमेंट नाही घेणार म्हणून अशी काहीतरी तरतूद केलेली आहे. समजा ही घटना झाली, ती झालेली आहे समजा आज आपण 2019 मध्ये आहोत, 20 मध्ये, ओके, हे समजा 2016 साली झालेलं आहे, तर ते आता नाही येणार, कारण ते कॉज ऑफ ऍक्शन इज नॉट कंटिन्युइंग. ते त्याच वेळेला आलं आणि त्याच्यानंतर ही शुड हॅव ऍक्टेड, त्यामुळे त्यावेळेचा 2 वर्षाचा पिरियड संपला. तर त्यामुळे तसं होणार नाही अनलेस देर इज अ पिक्युलियर केस वेअर द कॉज इज फॉर सम ऑर द अदर रिझन कंटिन्युइंग. त्याचा बेनिफिट घेऊन जर का दाखवलं तुम्ही की बाबा ओके कॉज इज स्टील कंटिन्युइंग अँड आय एम स्टील बिंग अफेक्टेड, तर त्यामुळे तसं हे करू शकत. पुढे असं विचारण्यात आलेलं आहे, वेदर सिंगल मेंबर कॅन मेक स्मॉल ऑर्डर्स लाईक कॉस्ट एक्सेट्रा. सॉरी, कॉस्ट वगैरे करण्याचे अधिकार जर सिंगल मेंबर जर का असेल जिल्हा मंचामध्ये, नाही, छोट्या छोट्या आदेश करू शकतात का? म्हणजे दुरुस्ती असेल, कॉस्ट असेल. नाही नाही नाही, त्याचं उत्तर. कारण आणि हेच सांगितलं ना की सिंगल मेंबर सोडा, दोघं जरी त्यांचं बेंच जरी असलं ना 2 मेंबर्स, तरी ते करू शकणार नाहीत, छोटी ऑर्डर असो किंवा मोठी ऑर्डर असो. कारण ती कायद्यातली तरतूदच अशी आहे की द ऑर्डर शॅल बी साइन्ड बाय द प्रेसिडेंट अँड द मेंबर. त्यामुळे कुठलीही ऑर्डर असली तर त्याला ते लागू पडतं. असे जुन्या कायद्यामध्ये 25 आणि 27 कडे एक्झिक्युशनची तरतूद होती दिलेली, तर नवीन कायद्यामध्ये त्या संदर्भात काही तरतुदी आलेल्या आहेत का? नवीन आलेत का? त्या काही तरतुदी आहेत, फक्त थोडा बदल केलेला आहे. 27 म्हणजे जो क्रिमिनल हे होतं की तुम्ही हे केलं तर तो कंप्लाय केली नाही ऑर्डर, तर तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. त्याची तरतूद आता केलेली आहे, ती तशीच आहे. फक्त त्याच्यात आणखी एक तरतूद अशी केलेली आहे की ती जी ऑर्डर आयोग देईल इट इज मेड अपिलेबल. हे लक्षात घ्या. आता तो एक्झॅक्ट सेक्शन आता मला आठवत नाही, पण तो काहीतरी 79 वगैरे काहीतरी आहे मला वाटतं. तर तो जो आहे 27चा जो पॅरलल, त्याला आता स्पेसिफिकली अपील प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. आणि जे आपलं 25 खाली आपण जायचो की एक्झिक्युशन आणि रिकव्हरी ऑफ द अमाऊंट, तर ते रिकव्हरी ऑफ द अमाऊंट साठी जे आहे तर त्याला आता आपल्याला ते अधिकार त्या ग्राहक न्यायालयालाच दिलेले आहेत, ग्राहक आयोगांना दिलेले आहेत. आणि तुमच्या सिव्हिल प्रोसिजर कोडच्या हे तुमचे ऑर्डर 21 त्याप्रमाणे तुम्हाला ते करता येईल. म्हणजे ते अधिकार त्यांना दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर वगैरे ते जाणं वगैरे असं ते न करता तिथेच ते एन्फोर्स करू शकतील, हे आहे. आणि एक तरतूद माझी आम्ही जी सांगायची राहून गेली, ती चांगली तरतूद म्हणून आहे की ज्या वेळेला अपील करायचं त्यावेळेला आपल्या जुन्या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की 25,000 or 50% whichever is less that the opposite party is required to deposit. आणि त्यामुळे बिल्डरला समजा
त्याचे संबंध पैसे परत करण्याचा जरी आदेश आला की बाबा हे 15 लाख रुपये तू परत कर ग्राहकाला, तरी तो 25,000 रुपये देऊन अपीलमध्ये जायचा. आता नवीन तरतूद अशी आहे की जी ऑर्डर झाली आहे त्याच्या 50% म्हणजे जर का 15 लाखाचे असेल तर 7.5 लाख तू डिपॉझिट कर आणि अपील कर. किंवा एखाद्या डॉक्टरला जर का सांगितलं नुकसान भरपाई म्हणून 20 लाख रुपये रुग्णाला द्यायचे, तर 20 लाख किंवा 25,000 असं असायचं, तर त्याच्याऐवजी 20 लाखाचे 10 लाख दे भर आणि मग अपीलमध्ये जा. हा एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे आणि तो स्वागतार्ह आहे. सर, सिव्हिलची जी रिकव्हरी आहे म्हणजे 25 सेक्शन खालची जी रिकव्हरी आहे, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने हे होईल, कारवाई करता येईल? म्हणजे पूर्वीच्या काळात ज्युरिस्डिक्शन कोणाला आहे त्याच्यासाठी? ग्राहक मंच स्वतः करेल का? स्वतः करणं अपेक्षित आहे. स्वतः करणं अपेक्षित आहे. ऍक्च्युली सेक्शन 71 जो आहे तो असं म्हणतो, एव्हरी ऑर्डर मेड बाय अ डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन ऑर द नॅशनल कमिशन शॅल बी एन्फोर्स बाय इट in the same manner as if it were a decree by a court in a suit before it, and the provisions of order 21 of first schedule of CPC shall apply. म्हणजे इम्प्लिमेंट कोणी करायचे? बाय इट. म्हणजे आता त्याच्यासाठी ते प्रोसिजर काय करतायत वगैरे ते त्यांना निश्चित करावं लागेल, पण दे विल बी गायडेड बाय दॅट ऑर्डर 21. ओके, पण अंमलात आणायचं आहे हे त्याच आयोगाने अंमलात आणायचं. त्याच्यामध्ये आता एव्हिडन्स ऍफिडेव्हिट दाखल झालं की त्याला क्रॉससाठी काही संधी मिळते का नवीन कायद्यानुसार? विरुद्ध पक्षकाराला एव्हिडन्स ऍफिडेव्हिट फाईल झाल्यानंतर उलट तपासाची काही संधी मिळू शकते का? उलट तपासाच्या बद्दल आपल्याकडे सुप्रीम कोर्टाची जजमेंट्स आहेत आणि विशेषतः मेडिकलमध्ये आपल्याला हे लागतात या सगळ्या गोष्टी, क्रॉस एक्झामिनेशन वगैरे. तर दॅट विल बी गव्हर्न बाय दॅट. त्याच्यात त्यामुळे कुठलाही वेगळा बदल करण्यात आलेला नाही. आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलेलं आहे की बऱ्याच वेळेला तुम्ही क्रॉस एक्झामिनेशनच्या ऐवजी क्वेश्चनर देऊ शकता, इंट्रोगेटरीज, आणि त्या पद्धतीने देखील तुम्ही एव्हिडन्स आणू शकता वगैरे. प्रश्न साहेब संपलेले आहेत. त्यामुळे साहेब लेक्चर देखील आता आपण हे करतोय. आपण येऊन आमच्या मंचावरती येऊन जे आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्या श्रोत्यांना जे मोलाचे शब्द सांगितलेत, त्याबद्दल मी अधिवक्ता परिषद अलिबाग तर्फे आपले आभार मानतो. आणि भविष्यात देखील आम्हाला अशा प्रकारे कधी जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा आपण आम्हाला उपलब्ध व्हाल याची मी खात्री ठेवतो आणि हे लेक्चर संपवलं असं जाहीर करतो. धन्यवाद.